मित्रांनो, आम्ही श्याम सखी. मित्रांनो, आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील विश्रामगड येथे. विश्रामगडाची ओळख म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 64 दिवस विश्रांती केली होती. अशाच एका मोठ्या विश्रांतीनंतर आज आम्ही तुमच्या समोर पुन्हा आलो आहोत. त्या विश्रांतीचं कारण म्हणजे आमच्या सखीची ही हातदुखी किंवा हातमोडी. एक छोट्याशा अपघातामध्ये सखीचा हात मोडला होता, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत येण्यास थोडासा विलंब झाला आणि आजपासून पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासमोर दर आठवड्याला येणार आहोत. तर मित्रांनो, आमच्या सोबत राहा. श्याम सखी, चला. चलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आता आपण पट्टा किल्ल्यावरती चढाईला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी मी एक इच्छित आहे की कुठल्याही दुर्गावर जाताना, कुठल्याही किल्ल्यावर जाताना आपण त्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य असंच समजावं किंवा असणारच आहे. तर त्यासाठी त्या ठिकाणी कुठलंही गैरवर्तन, धूम्रपान असल्या वस्तू प्रकर्षाने टाळावे आणि हे किल्ले जतन होण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे व सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आता आपण किल्ल्यावरती चढायला सुरुवात करणार आहोत. चला. लावलेले आहेत. तर आपण किल्ल्यावरती काय काय बघायचं आणि काय बघावं या सर्व गोष्टींचे या ठिकाणी माहिती फलक लावलेले आहेत. तर आपण त्या माहिती फलकात वाचून त्या वस्तू कुठे कुठे आहेत आणि त्या वस्तूतले बारकावे काय आहेत हे सगळं समजून घ्यावे, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो किल्ला कसा आहे हे समजण्यास सोपं होतं. पट्टा किल्ला, ज्याला विश्रामगड म्हणूनही ओळखले जाते, हा नाशिक अहमदनगर सीमेवर असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्यात घेतला, जिथे ते विश्रांतीसाठी थांबले होते. त्यामुळेच त्याला विश्रांती असे नाव पडले आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. बरं, पट्टा किल्ल्याबद्दलची माहिती जी आहे ती आपल्या सगळ्यांनाच तशी माहिती आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर ताम्हिणी घाटाजवळ हा स्थित आहे. हा किल्ला मोरोत्रंबक पिंगळे यांनी 1661 मध्ये जिंकून स्वराज्यात आणला. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याला विश्रामगड असे म्हणत. महाराजांनीच हे नाव दिले बरं, कारण ते आणि त्यांचे सैन्य इथे थांबले होते. कोकण आणि परिसराच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड महत्त्वाचा होता. त्या स्थितीत नाहीये की आपण त्या ठिकाणी पोहोचू. शिवाजी महाराजांनी जालन्याची लूट केल्यावर ते रायगडाकडे परतत असताना मोगल सरदार रणमस्त खान यांच्या मागावर होते. देवड्या म्हणू शकतो. देवडी म्हणजे संगमनेर जवळच्या रैतेवाडी येथे दोन्ही सैन्यांमध्ये मोठे युद्ध झाले.
असेही या देवडीच्या पट्टा किल्ल्याच्या संदर्भात देवडीच्या ठिकाणी काही उल्लेख सैनिक जो आहे उपलब्ध तो असायचे. केला जातो. त्या सैनिकांमार्फत पट्टा या येणारा जो किल्ल्यांच्या मार्ग आहे, हा रहिवाशांना जो येणारा रस्ता पट्टेकर आहे, असे म्हटले त्यावर नजर जाते. ठेवली जात असे. हा किल्ला तर त्याला ट्रेकिंगसाठी टहाणी आपण अतिशय कक्षही म्हणू शकतो. सोपा असा मानला जातो. परंतु याला देवड्या असं म्हणतात. तर आपण जे समोर बघत आहात हे 2 पातळ मिळून एक बुरुज तयार करण्यात आला आहे आणि तुम्ही बघू शकता त्या बुरुजावरती काही ठिकाणी जी छिद्र आहेत ती छिद्र म्हणजे समोरून येणाऱ्या त्या शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी किंवा तिथून जो लांबचा परिसर आहे तोही काबीज करण्यात येत असेल. तर या ठिकाणी काही सैनिक दबा धरून बसत असत आणि येणाऱ्या शत्रूवरती चाल करण्यासाठी या बुरुजाचा वापर करण्यात येत असेल. मित्रांनो, पावसाळ्यात या ठिकाणावर ना एक सुंदर असा धबधबा तयार होत असतो आणि तो धबधबा समोर जे बघत आहात आपण एक पावसाळ्यामध्ये या ठिकाणावर सुंदर असा धबधबा पडत असतो. त्यावेळेस त्या ठिकाणचं जे दृश्य असतं ते एकदम विहंगम असतं आणि आपण बघू शकता आजूबाजूचा जो परिसर आहे एकदम धुकामय किंवा आपण आता असं म्हणू शकतो की दगड जे आहेत ही जी इतक्या उंचीवरती आहेत त्या आपण आता ढगातनं चाललेलो आहोत. मित्रांनो, आपण बघू शकतात या ठिकाणी काही देवड्या उपलब्ध आहेत. ह्या देवड्या म्हणजे ह्या पठारावरनं समोर जो दिसणारा जो परिसर आहे त्या परिसरावरती या देवड्यांच्या सैनिकांमार्फत नजर ठेवण्यात येत असे. तर किल्ल्यांवरती ज्या असणाऱ्या ज्या देवड्या आहेत ह्या देवड्याही त्या इतक्याच महत्त्वाच्या आहेत कारण त्या देवड्यांमुळं सैनिकांना एक निवासस्थान किंवा आश्रयाचं स्थान असतं आणि त्या आश्रयाच्या स्थानी ते राहून समोरचा जो भूभाग आहे त्यावर ते नजर ठेवत असे. या दरवाजाला त्र्यंबक दरवाजा असं म्हणतात. या दरवाजामार्फत इथनं जो आहे हा एक वाट आहे त्या काळात एक चोर वाट म्हणून पण याचा वापर होत असे आणि ह्याच रस्त्याने आपण जो हरिहर किल्ला आहे किंवा त्र्यंबकगड आहे यासाठी जाण्याचा किंवा त्र्यंबककडे जाण्याचा हा एक खुशकीचा मार्ग होता असं त्या काळातल्या बखरीमध्ये त्याची नोंद आहे. तर आपण थोडं खाली जाऊन बघूया आणि आपण बघू शकतात की इथलं जे दृश्य आहे ते इतकं विहंगम आहे की आपण म्हणतो की निसर्ग हा डोळ्यात साठवायचा असतो तर नेहमी निसर्ग हा डोळ्यात कैद करून घ्यावा. आजकाल काय झालंय की भ्रमणध्वनी किंवा मोबाईलमुळे आपण त्या गोष्टी आपण फक्त कॅमेऱ्यात टिपत असतो, नजरेच्या दृष्टिक्षेपात आपण त्या टिपत नसतो. त्यामुळं या गोष्टी कशा नजरेत टिपल्या जातील त्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं तर फार चांगलं आहे. आणि इतिहास हा नेहमी जगायचा असतो, इतिहास साठवण्यापेक्षा इतिहास नेहमी जगावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या येणाऱ्या ज्या भावी पिढीला आहे आपण हे वारसे दाखवले पाहिजे आणि या वारसांमागचा महाराजांचा काय हेतू होता हे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवलं पाहिजे. आपण बघू शकता या ठिकाणी हे जे आहे हे जे बघतोय आपण याच्यातनं शत्रू पक्षावर किंवा शत्रू येणारा जो चाल करून येणारा शत्रू असेल तर या ठिकाणी हा एक टहाणी बुरुज पण होता आणि त्या टहाणी बुरुजामार्फत
महाराजांचे सैनिक हे या प्रदेशावरती नजर टाकतात किंवा या किल्ल्यावरती कुणी दोरखंड टाकून किंवा किल्ल्यावरती दगडांमार्फत चढाई करणे येऊ नये म्हणून या ठिकाणचा तो टेहाणी बुरुजाचा वापर करण्यात दरवाजा असेल तर दरवाजा जो आहे तो या बिजागिरीवरती आपण बघू शकतात या ठिकाणी आणि या ठिकाणी ही जी दोन आहेत या दोन दगडांमध्ये त्यावेळी तो लाकडी दरवाजा करण्यात येत असेल आणि ही जी होल आहे हे इथे एक होल आहे इथे एक होल आहे यामध्ये एक मोठा जो ओंडका असेल लाकडी ओंडका लावून तो दरवाजा बंद करण्यात येण्याचा जेणेकरून इकडनं कुणी शत्रू येऊ नये म्हणून आणि रात्रीच्या वेळेस ती हे सर्व असं करत असेल या दरवाजाला त्र्यंबक दरवाजाही म्हणत असेल आणि खुशकीचा मार्ग पण होता म्हणजे जर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की काही पाण्याची जी टाकी आहे ती अजूनही सुस्थितीत आहे परंतु आता आपल्यासारखी जी या दुर्गांवरती भेट देणारी मंडळी आहेत त्या मंडळींनी या ठिकाणचं जे थोडं पाणी आहे ते प्लास्टिक टाकून कचरा टाकून थोडं दूषित केलं आहे आणि कुठलाही दुर्ग हा जलाविना अधुरा असतो तर थोडं आपण याबाबतही थोडं विचार करावा की हे जे आहे हे कसं आपल्या भावी पिढीसाठी हा जो ठेवा आहे तो जतन करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असावे आहेत काही मावळ्यांच्या मूर्त्या आहेत काही महाराजांच्या मूर्त्या आहेत आणि ही जी वास्तू आहे जिथे महाराजांनी वास्तव्य केलं होतं ती ही वास्तू आहे आता ती वास्तू आपण जतन केलेली आहे आणि ती जतन केलेली वास्तू अशीच राहू म्हणजे जेणेकरून येणाऱ्या जी भावी पिढी आहे त्यांना महाराजांचा इतिहास समजेल महाराजांनी आपल्या महाराष्ट्रासाठी काय काय केलं आपल्यासाठी हा ठेवा जतन करून ठेवला आहे मित्रांनो आपण जी ही वास्तू बघत आहोत तर या वास्तूमध्ये महाराजांनी ज्यावेळेस महाराज सुरतवरनं येत असेल किंवा सुरतवरनं जी सेकंड म्हणजे जी सुरतची दुसरी जी लूट होती लूट म्हणण्यापेक्षा आपण त्याला लूट हा जो बकरीतला शब्द आहे तो शब्दशः आपण वापरतो कारण इतिहासकारांनी तसं लिहून ठेवलेलं आहे परंतु महाराजांनी सुरत लुटली म्हणण्यापेक्षा महाराज नेहमी सुरत लुटण्यासाठी जात जरी असेल परंतु महाराजांनी कधीही तिथल्या सामान्य जनतेस त्रास दिला नव्हता आणि तिथली जी धनाढ्य होती महाराजांनी नेहमी त्या धनाढ्यांकडंच ते धन प्राप्त केलं होतं आणि करत असे तर आत्तापर्यंत महाराजांनी आपण इतिहासात वाचत आलो आहोत की महाराजांनी एक वेळेस सुरत लुटली त्यावेळेस ते वसई मार्गे गेले होते महाराजांनी ज्यावेळेस दुसऱ्यांदा सुरत लुटली त्यावेळेस ते कंचन जे आहे घाट जो चांदोरजवळचा आहे त्या ठिकाणावरनं महाराजांनी महाराष्ट्रात प्रवेश केला होता त्यानंतरच महाराजांची थोडी प्रकृती खालावली प्रकृती खालावल्यानंतर महाराजांनी या ठिकाणी थोडा साधारण 33 दिवसाचा एक विश्राम केला म्हणून या 5 पट्टा किल्ल्याला आज आपण विश्रामगड म्हणून संबोधतो
मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना एक या ठिकाणी सांगू इच्छितो की असे जे वारस आपल्यासाठी ठेवलेले आहेत, ही जे वास्तू ठेवलेले आहेत, याचं पावित्र्य आपण नेहमी राखलं पाहिजे. कारण याचं जर पावित्र्य आपण राखलं नाही तर येणाऱ्या पिढीला जो आहे, आपण महाराजांनी किंवा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय ठेवले याची जाण राहणार नाही. तर त्यासाठी आपण जे आहे या प्रकारच्या वास्तू आपण जपल्या पाहिजेत, या वस्तूंचं पावित्र्य ठेवलं पाहिजे. माझी ही सगळ्यांना विनंती आहे की आपण या वास्तूंचं पावित्र्य ठेवावं. थँक्यू, धन्यवाद. काही प्लीज इकडे बसत चला. Whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. त्यावेळेसचं जे काम बघा किती एक संद आहे. अजूनही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कडा गेलेला नाही, कुठल्याही प्रकारचं काही नुकसान झालं. जे काय आहे आता जी किल्ल्यांची किंवा दुर्गांची जी अधोगती म्हणा किंवा पडझड झाली आहे, ती वातावरणामुळे नसून आक्रांतांच्या आक्रमणामुळे किंवा इंग्रजांच्या आक्रमणामुळे झाली आहे. परंतु ही वास्तू त्या प्रमाणात अजून खूप सुस्थितीत आहे. ही वास्तू अशीच कायमस्वरूपी राहावी यासाठी आपण झटलं पाहिजे. सुंदर अशी एक कातळात कोरली
नाही, याला म्हणतात देवड्या. या ठिकाणी दोन जी आहेत धान्याची कोठार आहेत, तर साधारण त्यांची उंची एक 20 फुटाच्या आसपास असा 20 बाय 5 अशी इतकी उंच आणि इतकी खोलीची जी दोन धान्य कोठार आहेत आणि एकदम ती रावळ जावळ असले म्हणजे शेजारीच आहेत. म्हणजे आपली जी रसद आहे ती शत्रूंपासून सुरक्षित ठेवण्याकरिता या असली धान्य कोठारे त्या काळात बनवत असत. आणि आता आपण जर बघत आहात तर तुम्हाला जे दाखवतो की या ठिकाणी जी कापडात कोणीतरी काय बघू शकता. तर या ठिकाणी जे आहे ही घोडे किंवा इतर कुठलेही तत्सम म्हणजे बैल असू शकतं, काही असू शकतं, त्यांना ज्या बांधण्याच्या व्यवस्था आहेत त्या केलेल्या होत्या. म्हणजे आपण ह्या बघू शकतो थ्रू आउट यातनं असं एक दोरी म्हणा किंवा असं इथे प्रकार जसं घोड्याला दोन ठिकाणी एक पायाला पण बांधलं जातं आणि एक गळ्याकडे. जो गळ्याकडे बांधण्याचा भाग जो आहे तो इथे बांधला जात असे आणि पायाचा जो भाग आहे तो इथे बांधला जात असे, कारण घोड्याला नेहमी दोन ठिकाणी बांधतात. आणि ही गुफा बघू शकता साधारण केवढी मोठी आहे.